बायको फसवते आहे का? कसे ओळखावे? नंबर 1. अशी बायको नवऱ्याचा वारंवार अपमान करते. नंबर 2. तिच्या मनात नवऱ्याविषयी कसलीही आदराची भावना उरत नाही. नंबर 3. ती तिचा फोन म्हणजेच मोबाईल नवऱ्याला देत नाही. नंबर 4. मोबाईलचा पासवर्ड वारंवार बदलते. नंबर 5. नवरा घराबाहेर कधी जातो याची ती वाट बघत असते. नंबर 6. नवऱ्याचे जास्त वेळ घरात राहणे तिला रुचत नाही. नंबर 7. ती सतत कोणतेही कारण काढून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. नंबर 8. तिचे कॉन्टॅक्ट्स वाढतात. ती नटते, सजते, परंतु नवऱ्यासाठी नाही तर दुसऱ्याच कोणासाठी. नंबर 10. तिच्यासाठी सासू, सासरे, नवरा एवढेच काय तर स्वतःची मुले हे नाते संबंध कमी महत्त्वाचे ठरतात. नंबर 11. कामानिमित्त किंवा इतर कारणांनी घराबाहेर पडणारी स्त्री जेव्हा पुरुषांच्या वारंवार संपर्कात येते तेव्हा तिला परपुरुषांचे आकर्षण वाटू लागते. नंबर 12. वाईट संगतीत पडल्याने तिला विवाहबाह्य संबंध वावगे वाटत नाही. स्त्री जेव्हा वाईट संगतीत येते तेव्हा तिला विवाहबाह्य संबंध चुकीचे वाटत नाही. सर्वजणी हेच करतात मग मी का नाही असा प्रश्न तिला पडतो. वैवाहिक जीवनात एक्साइटमेंट न राहिल्यास स्त्री बाहेरचा रस्ता धरते. तिचे नवऱ्याशी असणारे शारीरिक व भावनिक नातेसंबंध कमी होतात. नंबर 13. नवरा बायकोतील मनमोकळा संवाद कमी होतो. नंबर 14. दोघात सातत्याने भांडणे सुरू लागतात. नंबर 15. भावनिक जवळीक कमी होते. नंबर 16. तिच्या नवऱ्यातील इंटरेस्ट संपतो किंवा कमी होतो. नंबर 17. ती नवऱ्यासोबत कुठेही जाऊ इच्छित नाही. नंबर 18. ती नवऱ्यासोबत वेळ घालवू इच्छित नाही. अशी स्त्री कुटुंबाच्या जबाबदाऱ्या झटकते. नंबर 20. ती तिची कर्तव्य करत नाही, कर्तव्यांकडे दुर्लक्ष करते. नंबर 21. सिगारेट, अल्कोहोल किंवा ड्रग्ज यांसारख्या व्यसने निर्णयशक्ती प्रभावित करतात. म्हणूनच व्यसन करणाऱ्या स्त्रिया चरित्रहीन झालेल्या दिसतात. त्यांना चांगले वाईट यात फरक करता येत नाही. नंबर 22. घरात पैशाची तंगी असेल तर घरात चिडचिड वाढते. पती पत्नी यांच्यातील विश्वास समाप्त होतो आणि स्त्री बाहेरचा रस्ता धरते. नंबर 23. कोणत्याही पुरुषाशी वारंवार संपर्क व सहवास असल्यास स्त्रीचे पतन होण्याचे धोका वाढतो. नंबर 24. अशा परपुरुषाने स्त्रीचे कौतुक केले किंवा तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली तर स्त्री अशा पुरुषावर भाळू शकते. नंबर 25. नवरा अनेक दिवस कामानिमित्त घराबाहेर असेल आणि परपुरुषांसोबत वारंवार संपर्क येत असेल तर स्त्रीला त्या पुरुषांचे आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे. अशामुळे नैसर्गिक भावना उत्पन्न झाल्यास स्त्री चुकीचा रस्ता धरते. नंबर 26. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब अशा सोशल मीडियावरून सातत्याने भावना उद्दीपित करणारे कंटेंट दाखवले जाते. ते पाहून स्त्रीच्या नैसर्गिक भावना जागतात. अशा वेळी एखाद्या पुरुषाने तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केल्यास स्त्री वशीभूत होऊ शकते. तर मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असेल आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.